स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर हे दाणे मी काल रात्री भाजून ठेवले होते आणि रात्री लेट झालं होतं म्हणून त्यांना आता मी त्याचं मिक्सरमधून कूट बनवून घेते, कारण मी एक्स्ट्राचं बनवून ठेवते जेणेकरून ते मला आठवडाभर किंवा 15 दिवस पुरतं असं. त्यामुळे की आपला खूप सारा टाईम वाचतो स्वयंपाक करताना, पटकन स्वयंपाक होतो. आधीच जर का आपण असं दाण्यांचं कूट बनवून ठेवलं होतं आणि सगळ्याच जरी बनवून ठेवतात, त्यात काही नवीन नाही. पण असं हे कूट मला बनवायचं होतं दाण्यांचं, ते बनवून झालं आणि ते गारच होतं म्हणून मी त्याला बाहेर काही थंड होण्यासाठी ठेवलं नाही, डायरेक्टली मी आता डब्यात भरून ठेवले. आणि आज म्हणजे काल रात्रीपासून मी ही साईसुद्धा वर काढून ठेवली होती, मला तूप बनवायचं होतं म्हणून. तर याआधी हिवाळा होता त्यामुळे मी मठातलंच पाणी त्यात घालत होती, पण आत्ता थोडंसं ऊन तापायला लागलं म्हणून मी फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं होतं. आणि किती पद्धती येऊ देत शॉर्टकट तूप बनवण्याच्या, 10 मिनटात तूप बनवण्याचं, एक्स्ट्राची भांडी न भरता एकाच भांड्यात तूप बनवण्याचं. पण मला असं वाटतं की त्यात वाया जातं आणि तुपाची क्वांटिटीसुद्धा कमी होते, म्हणून मला हीच पद्धत आवडते जी मी सुरुवातीपासून फॉलो करत आलेली आहे. तुम्ही बघू शकता केवढा गोडा आपला लोण्याचा निघाला आहे. तर यापासून माझं एक अर्धा किलो तूप तयार झालं होतं आणि मी हे तूप दुपारी बनवत होती आणि ऑलरेडी माझं किचन कट्टा संपूर्णपणे क्लीन झालेलं होता. पण हे बनवताना थोडंफार बाहेर पडलं होतं, तर ते आधी क्लीन करून घेतलं आणि तूप गॅसची फ्लेम लो करून तूप मी ठेवलं आहे कडक. तोपर्यंत माझं कपडे धुवून झाले होते, तर ते आता वाड्यात घालून घेते मी. आणि हे सकाळचे टॉवेल वगैरे असतात जे की आंघोळीनंतर बाहेर टाकलेले असतात. आणि आधीचा युनिफॉर्म असतो अकॅडमीचा, तर तो मी मशीनमध्ये लावत नाही आमच्या कपड्यांमध्ये, म्हणून तो मी सकाळीच हाताने धुवून वाड्यात घातला होता, कारण त्याला रोजच्या रोज लागतो म्हणून पटकन वाढायलाही पाहिजे. तर फार काही कपडे आज नव्हते, रेग्युलरच होते, रोजचे जेवढे असतात तेवढे. पण आज मला एक एक्स्ट्राचं काम करायचं होतं. ते असं की मला सगळी झाडं जी काही वर ठेवलेली तर ती खाली आणायची होती. माझं आता असं चाललं आहे की ह्या मागच्या गॅलरीत त्यांना ठेवावं, कारण उन्हात ठेवल्यामुळे ते खूप छान ग्रो होत आहेत. आणि माझ्या पुढच्या गॅलरीत फारसं ऊन येत नाही, पण ही बेडरूमची जी काही गॅलरी आहे मागची तरी ती बऱ्यापैकी ऊन असतं. तर आता ते सगळे मी खाली आणून ह्याच गॅलरीत ठेवते. जमलं तर आज घेऊन येते, नाहीतर उद्या सकाळी वगैरे आणेल. आणि हो, माझ्या प्रत्येक शॉर्ट व्हिडिओच्या खाली लॉंग व्हिडिओची मी लिंक दिलेली असते त्रिकोणावर, तर तेही चेक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबत छान अशी एक कमेंट देखील करा. आणि तूप बनवताना शक्यतो मी पसरट भांडं वापरते, जसे की आता तुम्ही कढई बघितली त्यामुळे की उतू जाण्याची आपल्याला भीती नसते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.